सर्वांना जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय। आज अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि सुवर्णाचा दिवस अर्थातच 8 मार्च जागतिक विश्व महिला नारी शक्ती दिवस। बरं, हा एक प्रश्न पडतो की आमच्या नारी शक्तींना, आमच्या आईंना, बहिणींना, पत्नींना, मैत्रिणींनाच आम्ही नारी शक्ती का म्हणतो? खऱ्या अर्थानं आजच्या ज्या स्त्री आहे, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं मातृत्व, नेतृत्व, पितृत्व, कर्तृत्व आणि जगावरचं अस्तित्व दिसतं, या महिलांना केव्हा तरी कधीतरी काळात खऱ्या अर्थानं अबला म्हणायचं। पण 3500 वर्ष झालंय। आज मला अतिशय आनंदाने, अभिमानानं सांगावंसं वाटतं, ह्या जेवढे काही नारी शक्ती आहे त्या अबला नाही तर त्या सबला आहे। संत कबीरदास म्हणतात की नारी रतन की खान आहे, जिसने पैदा किया राम लक्ष्मण हनुमान आहे। याच वाक्याला मी 21व्या संगणकीय युगामध्ये जाऊन सांगतो की नारी रतन की खान आहे, जिसने पैदा किया छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर नाम आहे। मला अतिशय सांगताना फार आनंद आणि अभिमान वाटतो की जेव्हा राष्ट्रपती भवन आम्हाला दाखवलं, त्या ठिकाणी एका महिलांचा कर्तृत्वाचा जागर का दाखवला नाही? आम्हाला फक्त राष्ट्रपती भवनातला गाजर दाखवलेला आहे। आज मला अतिशय आनंदाचा आणि अभिमानानं मला खऱ्या अर्थानं सांगावंसं वाटतं की आज हे जी धरती आहे आणि हा जो विश्व सुंदर आपण पाहत आहे, हा कुठल्या महिलाचा नव्हे तर महाराष्ट्राच्या तमाम राजमाता महासाहेब जिजाऊ साहेबांची हे देण आहे। आज बरेच लोकांना म्हणतात की राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी का दिलं? आज आम्हाला जेव्हा राष्ट्रपती भवन दाखवतं तर मोठं दुःख दाखवतं की आज आम्हाला अशोक हॉल दाखवला, ज्या ठिकाणी भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री दाखवला जातो, ज्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपतीजी जेवतात, ज्या ठिकाणी झोपतात, ते सर्व दाखवतात। त्याच्याबद्दल आम्हाला बोलणं नाही, पण एकदा कुठंतरी आमच्या जीवनात आणि जगण्यात राष्ट्रपती भवन दाखवून आता त्या स्त्रींना तुम्ही का विसरता हो? ज्या ठिकाणी महासाहेब, राष्ट्रमाता, राज्यमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांना सहज विचारलं की अहिल्यामाई, तुम्ही 5 ते 6 महिन्याच्या प्रेग्नंट आहे, गरोदर आहेत, या ठिकाणी तुम्हाला काय करावंसं वाटतं? खऱ्या अर्थानं अतिशय आनंदानं सांगावंसं वाटतं। त्या ठिकाणी राजमाता अहिल्यामाई म्हणतात की आज आम्हाला एका हातामध्ये ढाल, दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन या इंग्रजांशी, या ब्रिटिशांशी, या डच लोक आणि फ्रेंच इंद्रक्रांतीसोबत आज आम्हाला लढायचं आहे। मग आज आम्हाला तेवढाच आनंदाने सुखद धक्का होतो की दादा, मी सर्वांना विनंती करतो की सर्व आपण दाखवावं, कारण पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांनी या भारत देशाला नव्हे तर या सर्व विश्वाला 5 गोष्टी या फ्रीमध्ये दिल्या। त्या माहिती असणं आम्हाला माहीत आहे, कारण की ते प्रशासनात आम्हाला, आमच्या विद्यार्थ्यांना IAS, IPS, IPS जागा करायचं। एक हे राष्ट्रपती भवन, 340 खोल्या आणि 6 एकराचं हे विश्व सुंदर जे दिसत आहे, आणि हे जे मिट्टी दिसत आहे ना, सर्व माती, नीती, प्रीती, संस्कृती ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला घडवलं, ती पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांची जागा आहे, जी आपल्याला गिफ्ट ऑफ इंडिया म्हणून दिलेली आहे। उजव्या बाजूला दादाला मी सांगेल की ते आपल्याला समोर दाखवावं। समोरचा हा राष्ट्रपती भवनचा सुंदर भव्य दिव्य असा एरिया आहे। राष्ट्रपती भवनाच्या राईट साईडला जे आहे ते संरक्षण मंत्रालय आहे, भारत सरकार, नवी दिल्ली। डाव्या साईडला आहे गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली। एवढंच नव्हे तर राष्ट्रपती महोदय याच्या मागे खऱ्या अर्थानं मुघल गार्डन होतं, जे आता अटल गार्डन म्हणून झालेलं आहे। त्या ठिकाणी ते सकाळी 4 ते 6चं मेडिटेशन करतात, सायंकाळी सुद्धा ते खऱ्या अर्थानं फिरतात। ते सुद्धा अहिल्यामाई होळकरांची देण आहे। एवढंच नव्हे तर हा पॉईंट पासून तर तुम्ही जे 4 किलोमीटर पाहताय, त्याला खऱ्या अर्थानं राजपथ म्हणायचे। जेव्हा मी 2016ला सन्मान्य राष्ट्रपतीला 3500 लोकांना बीटिंग टू रिट्रीट आणि कमांड टू द प्लॅटून केलं, त्या ठिकाणचा अनुभव सांगतो की तेव्हा हे राजपथ होतं। आज अतिशय हा कर्तव्यपद होतो, आणि हे जे 4.5 ते 5 किलोमीटरचा दौरा आहे, हा सुद्धा राजमाता अहिल्यामाई होळकरांची ही जमीन आहे। एवढंच नव्हे, इथलं राष्ट्रपती भवन त्यांचं आहे, इथलं केंद्रीय सचिवालय त्यांचं आहे, गृह मंत्रालय त्यांचं आहे, संरक्षण मंत्रालय तिथलं आहे, सेना भवन तिथलं आहे। आणि अतिशय मला पुढे जाऊन सांगावंसं वाटतं की या दिल्लीमध्ये असलेले आर्मी, रेजिमेंट, कोर, बटालियन, युनिट, सेक्शन, कंपनी, ब्रिगेड आणि प्लॅटून ते सुद्धा इथंच आहे। जाताना एका मिनिटात सांगणं मला गरजेचं आहे की 26 जानेवारीला राष्ट्रपतीची परेड असतो, या ठिकाणाहून राष्ट्रपती महोदयांचे गार्ड जातात। आता तुम्हाला प्रश्न पडेल, काय माझ्या नारी शक्तीने आता एक राजमुद्रा घेऊन असलेला गेलेला आहे, तो मनुष्य साधा नाही आहे, तो मनुष्य राष्ट्रपती महोदय आपण दाखवू शकता प्लीज की तो मनुष्य राष्ट्रपतीचा ADC आहे, ज्याला आर्मी डायरेक्टर कॅडेट, हा वयाच्या 16व्या वर्षी NDA मधनं पासआउट होत UPSC मधनं पुढे झालेला असतो। आणि जेव्हा राष्ट्रपती महोदय 26 जानेवारीला ध्वजारोहण करतात आपल्या देशाचं, ते या ठिकाणी गार्ड असतात, त्या गार्डला म्हणतात गार्ड ऑफ रेजिमेंट। हे राष्ट्रपतींचे प्रेसिडेंट आणि बॉडीगार्ड आहे। आणि अतिशय आनंद वाटतो की राष्ट्रपतींच्या प्रेसिडेंट ऑफ बॉडीगार्डचं ट्रेनिंग GRC कामठी महाराष्ट्र होतो। आणि मला असं वाटते की हे सर्व नारी शक्तीला या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।